मंडळी ठरलं तर मग या भागामध्ये आपण बघणारच आहोत, कारण तर माझ्या प्रिन्सेसला तर खूपच ताप आलेला आहे आणि अश्विन तिला औषध काही इंजेक्शन वगैरे देतो, पण मग त्यावर कल्पनाताई म्हणता काय रे तिचा ताप उतरेल ना. अश्विन म्हणतो हे बघ मी आता हे इंजेक्शन तर दिलेलं आहे, पण बघू बरं का गौरीचा ताप उतरतो की नाही, नाहीतर तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं. पण प्रतापराव सांगतो हे बघ कुसुमताईंना बोलून घे बरं का. आणि अश्विन कुसुमताईंना फोन लावतो प्रेक्षकांनो, आणि इकडं अर्जुन मात्र मोबाईलमध्येच बघत असतो तो स्फोट कधी झालेला असतो, कुठल्या साली झालेला असतो, आणि ते न्यूज ऐकतच असतो तो आणि बघतो पण आहे समोर. मग त्याला लक्षात आलं की 2008मध्ये झालेलं होतं हे बघ. मग तो चैतन्याला सांगतो तू काय कर ते इथं लॅबवर जा आणि मी आता अडगावला निघतो बरं का, आता तिथं गेल्यावरच समजेल कारण काय हे असं, म्हणून तो सांगत असतो चैतन्याला. आणि घरी येतो तर बघतो तर काय तर बापरे आमच्या मॅडम तर आजारी पडल्या प्रिन्सेसचं. तर म्हणतो अरे काय झालं गौरीला. तर मग सर्वजण सांगायला लागतं की अरे तिला खूपच ताप आला आहे. त्यानं मग कुसुमताई म्हणतात ती सारखी सायलीचीच आठवण करते. मग अर्जुनराव काय करा काही समजत नाही. पण लहान मुलांचं ना हे असं वेगळंच असतं, कारण त्यांना एखाद्या गोष्टीचा कधी लळा लागला ना तो लळा काही लवकर निघत नाही. मग अर्जुनही थोडंसं टेन्शनमध्ये चालला आहे प्रेक्षकांना. तो लगेच म्हणतो ठीक आहे मी आलोच बरं का, आणि तो बाहेर निघतोय रूमच्या. आणि बाहेर आल्यानंतर लगेच इन्स्पेक्टर सावंतला फोन करतोय आणि त्यांना सांगत असतो की इन्स्पेक्टर सावंत तुम्हाला आठवतं का होती लहान मुलगी गौरी, तिला हायवेवर सापडली होती बरं का. मग तेव्हा लगेच इन्स्पेक्टर सावंत म्हणून हो हो आठवलं काय झालं तिचं आलं. अहो तिला ना खूपच ताप आला आणि ती सारखी सायलीचीच आठवण करते, तिला ना सायलीला भेटायचं तर तुमच्याकडनं काही मॅनेज होईल का. त्यावर लगेच इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतं की ठीक आहे मी स्पेशल परमिशन काढतो आणि आपण तिला घेऊन जाऊ बरं का सायली मॅडमांना भेटायला. असं म्हणून लगेच इकडे सायलीला कोणीतरी निरोप देते आणि तिला सांगतंय की तुला भेटायला कोणीतरी आलं आहे. त्यावरती म्हणते कोण आलं असेल बरं का मला ह्यावेळेस भेटायला. आणि ती बाहेर येऊन बघते तर काय गौरी प्रिन्सेस. अरे बापरे तिथे इतकी जोरात हसते ना तिला बघून, आणि सायलीलाही खूप आनंद झाला आणि ती लगेच प्रिन्सेसनं धावतच सायलीकडे जाते आणि तिला जोरात मिठी मारते. आणि सायलीसुद्धा तिला खूप जवळ घेते प्रेक्षकांनो, आणि इतकी तिची मुका घेते ना की विचारू नका, जसं काही ती तिचीच मुलगी आहे. आणि प्रिन्सेस लगेच सायलीला म्हणते तू चल ना गं घरी, मला तुझी खूप आठवण येते आणि तू इथं का राहते, तू घरी का नाही येत. असं म्हणून सायली तिला म्हणत असते नाही रे बाळा मला आतून नाही येता येणार. आणि असं तिला बोलतच असते, पण तिच्याने एकदम गालाला हात लावते ना ती, तर तिचं अंग तिला गरम लागतं आणि ती लगेच विचारते काय हो काय झालं हिला, हिचं अंग एवढं का गरम झालं. त्यावर कुसुमताई सांगतं अगं तिला खूपच ताप आलाय, तिनं सारखी तुझीच आठवण काढत होती. आणि यावरती लगेच म्हणते बाई तू घरी चल ना गं, मला तुझ्याबरोबरच राहायचं आहे, तुझ्याबरोबर खेळायचं, असं आमचे गौरी प्रिन्सेस तिच्याशी बोलत असते. आणि मग सायली तिला सांगते बाळा असं हट्ट नाही करायचा अगं, बघ मी येईल ना पण मग तू ना अगोदर सर्व औषधी घे, पोटभर जेवण करायचं, आणि हे बघ मी जेव्हा येईल ना मग मला तू आजारी नको पडेल दिसायला पाहिजे बरं का. आणि त्या ज्या जेलमध्ये एक आजीबाई असतात त्या विचारत असतात त्या हवालदारांनी काय गं सायलीची मुलगी आहे की काय ही. त्यावरती म्हणे नाही नाही आत्ताच कुठं तिला दिवस आहे पहिल्यांदाच, ती सायलीची मुलगी नाही तिच्या आश्रमामधली मुलगी. पण असं वाटतं की जसं दोघे मायलेकीच आहेत. आणि त्या दोघंही ती कौतुकाने सायलीकडे बघत असतात. आणि जी प्रिन्सेस असते ना ती सायलीला काय म्हणते हे बघ मी जाणार नाही तू पण चल माझ्याबरोबर. त्यावरती म्हणते नाही रे बाळा तुला आता जावं लागणार आहे. आणि अर्जुनही खूपच हळवा झाला आहे प्रेक्षकांनो, कारण गौरी सपशेल ऐकत नाही आणि गौरी म्हणते की मला ताईजवळच राहायचं, म्हणजे सायली ताईजवळ. पण सायली खरं तिच्या डोक्यावर इतकं प्रेमाने हात फिरवते, तिला इतकं जवळ घेते ना प्रेमाने की अक्षरशः असं वाटते की खरोखरच सायलीचीच मुलगी आहे गौरी. आणि मग अर्जुन तिला म्हणत असे हे बघ बायको आता मी निघतोय, मला ना आडगावला जायचं आहे, तू तुझी काळजी घे बरं का. आणि ते तिथून निघतोय प्रेक्षकांनो. जिथं सोनलची टेस्ट झाली होती ना त्या ठिकाणी ते सरकारी दवाखान्यामध्ये आलेले, आणि अर्जुन त्या डॉक्टरांना सांगत असतो की पुढच्या मागच्या वेळेस जे रिपोर्ट झालेत ना ते काय कोणीतरी ते बदलवलेले आहे, त्याच्यामुळे ना इथं आता हे इन्स्पेक्टर सावंत आणि हे चैतन्य ॲडव्होकेट हे दोघं जण इथं राहतील. पण मला जेव्हा समजेल ना की हे रिपोर्ट ज्याने कोणी बदलवलेले त्याला तर मी जेलची हवा खाऊच घालणार आहे, असं तो म्हणतच असतो. आणि तो जो कंपाऊंडर असतो ना वॉर्ड बाय तो घाबरतोय बरं का, कारण तो त्या इन्स्पेक्टर सावंतलाही बघतोय आणि त्याला 100% गॅरंटी झाली की हे आपल्याला जेलमध्ये टाकतील व असं म्हणून. आणि श्वेता आता तिच्या रूममध्ये गौरीला झोपवते, तर गौरी झोपलेली प्रेक्षकांनो, आणि ती मुद्दा म्हणून बाहेर येण्याचा प्रयत्न करते. आणि अर्जुनही आता निघालाय आणि अर्जुनला तोपर्यंत कल्पनाताई म्हणत असतं अरे अर्जुन डबा तर घेऊन जा तुझा टिफिनचा. तर अर्जुन नाही म्हणतोय, तो म्हणतो मला थोडंसं पनवेलच्या बाहेर जायचं आहे. मग त्यावर कल्पनाताई म्हणतं का रे कशासाठी,
केसच्या संदर्भात आहे का काही, त्यावर तो लगेच म्हणतो की हो मी केसच्या संदर्भातच बाहेर जातोय मामा, मला यायला वेळ लागेल पण मी नक्की सांगू नाही शकत किती वेळ लागेल. आणि ते तोपर्यंत चैतन्याचा अर्जुनला फोन येतो आणि ते सांगत असतात की लॅबमध्ये आता सावंत आलेले तर तू पण तिथं हे बरं का, म्हणजे मलाही तिथं का थांबायला बरं, असं म्हणून तोही निघतोय प्रेक्षकांना. आणि श्वेता लगेच येते आणि म्हणते मी अर्जुन सरांना जेवायला वाढवू का बरं का, म्हणजे ती मुद्दामून विचारते. पण तितक्यात का अश्विन म्हणतो नाही का दादा बाहेर गेलाय, दादा काही जेवणार नाही. आणि तो पुढं सांगणार ती विचारतेच आहे ना, म्हणजे कारण कुठं गेले असं म्हणून. पण तितक्यात ना अस्मिताचं बाळ रडते तर मग कल्पना तिला म्हणता अगं जा बाळाला घेऊन ये बरं का, तो रडतोय असं म्हणून. पण ती खूपच संतापामध्ये रागात निघाली प्रेक्षकांना. श्वेता अस्मितला घेते आणि फोन करून लगेच ती नागराजला म्हणजे सचिनलाच फोन करते आणि सांगते की अर्जुन कुठंतरी गेलाय पनवेलच्या बाहेर, पण कुठं गेलाय हे काय माहिती नाही, पण शक्यता तो केसच्या संदर्भामध्येच गेलेला असेल, काहीतरी सबूत वगैरे मिळतील बा ह्याच्यामध्ये. आणि मग नागराज म्हणतो हे बघ तू सर्व त्यांच्यावर लक्ष ठेव आणि प्रत्येक गोष्टीची खबर आम्हाला दे, आम्ही करतो काहीतरी इकडे बंदोबस्त. तो पण तर कल्पनाताईनं स्मितला खायला घेऊन येत आहे आणि तिला कसं अरे गोलू रडतोय की काय असं म्हणून ते त्याला लगेच घेत आहे आणि म्हणतं हे बघ श्वेता त्याला खाऊ घाल बरं का अगोदर. आणि इकडे जेलमध्ये जेवणाची सुट्टी झाली, ज्याच्यामुळे सर्वजण एकत्रच बसलेले प्रेक्षक. तितक्यात ती हवालदारी नसते ना प्रियाची मैत्रीण, ती तिला खुणवते की तिचा कॉल आलाय असं म्हणून. आणि मग गुपचूप प्रिया बाहेर येते. सायलीसुद्धा तिथे येतो पण सायलीला अजून काही कळलेलं नाही प्रेक्षकांनो. आणि सचिनचाच तो कॉल असतो. सचिन तिला सांगत असतो की हे बघ अर्जुनना त्या लॅबमध्ये निघालेला जायला, कारण तो ना आता डबल टेस्ट करायला लावतोय सोनलची असं म्हटलं. थोडंसं प्रिया टेन्शनमध्ये चालली पण प्रिया सांगते हे बघ तिथं काय मॅनेज केले ना तुम्ही. तो सांगतो अरे हो तो लॅबमधला जो वॉर्ड बॉय ना तो मी माझ्या ओळखीचाच आहे, मी त्याचं तोंड बंद केलं, तू काही टेन्शन करू नको. आणि इकडं अर्जुन येऊन त्या इन्स्पेक्टर सावंतांना सांगत असतो की हे बघा हे सर्व तुमच्या भरोशावरच आहे. आणि तो वॉर्ड बॉय असून तोही गुपचूप त्यांचे बोलणे ऐकत असतो. तितका सचिनचा फोन त्याला येतोय पण तो काही उचलत नाही, कारण त्याला तिथं सावंत पण दिसतो. त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की मी काही गडबड केली किंवा यांना समजलं ना मीच काही पुढचा हेरफेर केलेला होता तर हे मला जेलमध्ये टाकतील आणि माझी नोकरी पण जाईल, म्हणून तो काही फोन उचलत नाही प्रेक्षकांना. आणि इकडं मात्र आता कल्पनाताई आणि प्रतिमा त्यांना सायलीला जेलमध्ये भेटण्यासाठी जात आहे आणि त्या म्हणत असं की डबा पण घेऊन जाऊ. तितक्यात अश्विन येतोच आहे आणि अश्विनलाही लगेच म्हणतो की चल मामा वेळ भेटली बरं का अगं दादाचा फोन आला तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जाऊ शकता, पण डबा देऊ देता का नाही याची काही गॅरंटी नाही बरं का असं म्हटलं. पण त्या म्हणता अरे जाऊ दे कमीत कमी आपल्याला भेटतात तर येईल ना, म्हणून ती लगेच डबा घेत आहे आणि निघताय मंडळी. आणि तितक्यात अस्मिता येते, कारण श्वेतानं फोन करण्याच्या बेतामध्येच असते आणि अस्मित खूप रडत असतो. मग ती लगेच म्हणजे काय गं खूप त्रास दिला का गं श्वेता तुला, कारण खूपच रडतोय ग तो. त्यावर श्वेता म्हणते नाही नाही ताई काहीच त्रास दिला नाही त्याने. आणि तितकं तिचा कॉल वाजते पण ती काही कॉल उचलून. आणि अस्मिता तिला म्हणते अगं तुझा कॉल घे ना, कोणाचा फोन असेल अर्जंट घे. त्यावरती म्हणते नाही नाही लहान मुलं सोबत असताना तर फोनवर बोलायचं नसतं ताई असं ती म्हणत असते. म्हणजे जशी काय खूपच कळतंय तिला. आणि अर्जुन मात्र अडगावला निघाला. तो अडगावला येऊन त्या इन्स्पेक्टरांना भेटत असतो. जी दंगल झालेली असते ना 2008मध्ये ती FIR वगैरे त्यांच्याजवळच असते, त्या सोनलच्या आईवडिलांनी दिलेली. मग ते लगेच सांगता की हे घे अर्जुन सर ती त्यांनी जी कंप्लेंट केली होती ना ती झेरॉक्स वगैरे ते देत आहे त्याला. आणि इकडं सायली मात्र टेन्शनमध्ये येऊन गेली की त्याला तिला भेटायला कोण आला आहे असं म्हणते. बाहेर येऊन बघते तर काय प्रतिमा आत्या आणि कल्पना तिला भेटायला आल्या असं. ते म्हणतं का हो अचानक आले आई तू, मला कल्पनाही नव्हती तुम्ही मला भेटायला येशाला असं. त्यावरती म्हणतं अगं बाई आमच्याकडनं राहावायलाच जात नव्हतं गं, पण तुझ्यासाठी डबा आणला होता ना, तो डबानं त्यांनी हवालदारांनी बाहेरच ठेवून घेतला, त्यांनी काही आतमध्ये आणू दिला नाही. आणि प्रियाला काही चैन पडत नसतं म्हणून ती तिच्या जे जासूस असते ना तिला पाठवते जातं बरं का कोण आले सायलीला भेटायला. पण त्या आशाताई लगेच तिला हुटकावून लावताय आणि म्हणतात जा इथून तू कशाला आली. आणि ती लगेच प्रियाकडे येऊन सांगते ए बाई मला मध्ये काही जाऊ दिलं नाही बरं का, कोण भेटायला काही समजलं नाही. हे समज प्रिया तर खूपच टेन्शनमध्ये आली आणि तिला एवढी चिडली ना का हिला भेटायला कोण आलं काही समजायला. मग तिला असं वाटतंय की माझे पूर्ण फासेच आता उलटे पडत आहे. आणि अर्जुन त्या अडगावला येतोय त्या सोनलच्या आईवडिलांच्या घरापाशी, पण त्याला तिथं काही कोणी मिळत नाही कारण घरच बंद असतं खूप वर्षापासून. आणि दुसऱ्या दिवशी जे हेरिंग असते तिथं अर्जुन अजून आलेला नाही, त्याच्यामुळे तर पुढची तारीख भेटते की काय, कारण आता सायलीवर त्याचा काय परिणाम होतो हे आपल्या पुढील भागामध्ये समजणारच प्रेक्षकांना. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.